तू चल की बाहेर, किचनमध्ये काय करतोय? चल पटकन, चल चल चल. चल, चलतोयस का? मी नाही नेत फिरायला. मग येऊ दे तुझे पप्पा, तुझ्या पप्पा बरोबर जा. पप्पा गावाला गेलेत काल पाडवा आणि भाऊबीज करण्यासाठी. तर हा हिरो यायलाच मागे ना. चला, भूक लागली बाबूला. काल फटाक्यांच्या आवाजामुळे माहिती नाही कुठून एक डॉग आला होता वरती, एका भाभींच्या घरीच गेला. म्हणजे त्यांच्या घरी 2 पाहुणे आले होत्या मुली, आणि मुलींच्या पाठोपाठ तो डॉगी त्या भाभींच्या घरात गेला. म्हणजे बसला तो उठून. इतका घाबरलेला होता, इतका काफत होता की प्रमाणाच्या बाहेर. तर त्यांना माहिती मी डॉगिंसाठी काम करते, त्यामुळे त्यांनी मला बरेच वेळा फोन केला की याला बाहेर काढा. मग मी त्यांना आणला, तर तो काही जातच नव्हता. मग त्यातली एक मुलगी आहे, बेंगोली मुलगी आहे, पार्लरवाली, भाभींकडं आलेली. मग तिने त्याला घेऊन गेलं. ती मला बोलली की तुम्ही ज्याचं असेल ते शोधा आणि मग मी त्याला परत घेऊन येईल. मी काल 11 वाजेपर्यंत पूर्ण सोसायटी, म्हणजे मोठमोठ्या सोसायटी आहेत सगळीकडे गेले, पण कोणीही म्हणे ना की तो आमचा आहे, कारण मी व्हिडिओ आणि फोटो त्याचे काढून घेतले. कारण त्याला बेल्ट वगैरे लावलेला होता, म्हणजे तो कोणाचा तरी पाळलेला डॉगी आहे. चला खाली हिरो, चल पटकन उठ, ये. चल पटकन. सुप्रभात सर्वांना. ए पिलू इकडे, चल पटकन. चला, चल घुमी घुमी चल कर, चल लवकर, चल पटकन. चल पटकन. पप्पा नसले की नंबर माझा असतो याला फिरवायचा. पप्पा असले की कोणतंच टेन्शन नसतं, कारण मग हा टेकडीवरती असतो. कारण मला हे माझे बरेचसे डॉग आहेत, त्यांना खायला द्यायला जावं लागतं. वीर इकडे, चिनू इकडे आपलं, चल. तो चिनूचा आवेल इकडे. तो हिरो बघा तिकडे उभा आहे. याचं आणि त्याचं अजिबात पटत नाही. गेला 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 चिनू, चल ये. वीर पटकन आवर. काय हे, चल लवकर पटकन, चल पटकन आवर. आमच्या सोसायटीत चिनू तू जा, जा पटकन. वीर इकडे, वीर इकडे, पटकन जा चिनू, तू नंतर खायला द्यायला येते, जा पटकन. वीर चल आपल्या इकडे, इकडे वीर, वीर इकडे. आमच्या सोसायटीतील 2 डॉगींना प्रमाणाच्या बाहेर भाजलेला आहे फटाक्यांमुळे. मुद्दाम कोणी केलं का झालं माहिती नाही. तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, पण मला एडिटिंग करता येत नाही, त्यामुळे तो तसा टाकता येत नाही. नाहीतर असं बोलतात की चॅनल बंद करतात, पण एवढं लोकांना समजत नाही का जर आपल्या मुलांबरोबर अशा काही घटना घडल्या तर. काल या आंब्याच्या झाडाची फांदी इथून अचानक तुटून खाली पडली, कारण लहान मुले इकडे खेळतात. जर कोणाला लागलं असतं तर, कारण खूप मोठी फांदी आहे, हे खोड आहे, खोड.
करायचं? काल खरंच खूप वाईट घटना घडल्यात आमच्या सोसायटीत. 2 गायींची पण पूर्ण पोटं भाजलीत आणि एक घोडा आहे तो तर गेलाच फटाक्यामुळे. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे. लोकांना का कळत नाही की तुम्ही वाजवा आणि आनंद साजरा करा, पण छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधता येतो. छोटे फटाके असतात का लोकांच्या म्हणजे मुक्या प्राण्यांच्या जीवाशी का खेळता? वीर चल पटकन, हे बघ चिनू बघ कसा बसले, चल लवकर ये. आंटीच्या बरोबर जाऊ नको, इकडे लवकर. नाही यायचं नाही यायचं, जा तू जा. हा इथं बरेच बाकीचे वरती आहेत. त्यांना असं वाटतं मी खायला घेऊन आले, त्यामुळे ती पण पळून यायला बसलीत खाली. इकडे बघा, ते तिकडनं पाहत आहेत. ठीक आहे वीर, मी जाते, चल पटकन.